गाथा नंबर 33 पान नंबर 53. काल आपण 31-32 गाथेमध्ये पाहिलेले होते टीव्हीमध्ये की अविभागी प्रतिच्छेदवाले असे अनंत काय आहेत, अगुण आहे. आणि ते कसे सांगितले की म्हणजे जेव्हा अशा रीतीने म्हणजे लोक पूर्णावस्थामध्ये केवली समुद्रामध्ये त्या अवस्थेच्या द्वारे म्हणजे केवळ लोक पूर्णावस्थेच्या द्वारे सर्व लोकांमध्ये व्यापून आहे. म्हणजे जो अविभागी परमाणूच्या मापाचा सूक्ष्म अंश आहे ते असंख्यात आहे आणि ते जीवाचे अनंत गुण आहे आणि ते प्रदेशाचे सुद्धा अशा रीतीने ते असंख्य प्रदेशाच्या अपेक्षेने त्या जीवापैकी काही कथनचित मग ते कसे आहेत जीव ते सांगितलं. लोक पूर्णावस्थेत पूर्ण व्यापून राहतात सर्व लोकांमध्ये आणि काही संपूर्ण लोकांमध्ये अव्याप्त आहेत. म्हणजे हे सगळे विभाग सांगितले तर ह्या सगळ्याला कारण काय आहे, जशा प्रकारे अगुण लघुगुण कार्य करतो तशा प्रकाराने होते सांगितले. आता 33 नंबरची गाथा सांगत आहे. जपौमराय रैनम खित्तम खीरे पवासरे खीरम शरीरामध्ये स्थित प्राणी देहत्थो आपल्या शरीरात स्थित असलेला वस्साता सदेहमेक्तम पभासेति स्वदेह शरीर प्रमाण म्हणजे स्वतःच्या शरीर प्रमाण प्रकाशित होतं हे सांगितलं. म्हणजे काय सांगितलं यामध्ये की उदाहरण दृष्टांत कोणता दिलाय की ज्याप्रमाणे दुधात जर रत्न टाकलं तर ते काय करतं, दुधाला तशा रंगाने प्रकाशित करतं. समजा लाल पद्मराग मणी म्हणजे लाल रंगाचं, मग ते दुधात टाकलं तर दूध कसं दिसतं, जे संपूर्ण दूध आणि दुधाच्या भांड्याला ते व्यापून आहे. त्यामुळे बाहेरचा प्रकाश पण आत येणार नाही आणि आतलं जे दुधाची कांती पांढरी आहे ती पण दिसणार आहे, लाल रंगाचं दिसतंय. मग तसं या ठिकाणी काय सांगितलं की तो ज्या शरीरात जातो त्या शरीराच्या प्रमाण म्हटला जातो. म्हणजे जसं त्या दुधाच्या आकाराचं म्हणजे ते रत्न झालं किंवा म्हणजे ते प्रकाश झाला आणि त्यावेळेस आपण त्याला लाल असं म्हणतो. तसं हा आत्मदेखील असंख्यात प्रदेशी स्वतःच आहे, पण त्या शरीरात ज्या शरीरात गेला त्या शरीरात व्यापून राहिला आणि म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, स्वदेह प्रमाण म्हणजे आपल्या शरीराच्या आकाराने तो प्रकाशित होतो असं सांगितलं. म्हणजे ह्याच्यातून सुद्धा आपल्याला काही बोध मिळतो की जायचं दुसऱ्यामध्ये आणि त्याचंच मोजमाप करत बसायचं आणि त्याचंच गुणगान करत बसायचं. म्हणजे पाहुणे जसे दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर काय होतं, दुसऱ्याची स्तुती करतात, त्याचं घर असं आहे, त्याची दागिने असे, त्याचे कपडे असे वगैरे, अशा रीतीने तो काय करतो, दुसऱ्याचं सगळं गुणगान करतो, पण स्वतःचं सगळं विसरून जातं की माझ्यामध्ये सुद्धा एवढं आहे. म्हणजे जसं आता भगवंताची स्तुती करताना काय म्हणतं, भगवान आपण महान आहात, भगवान आपण कसे आहात, अनंत चतुष्टयाने सहित आहात. मग भगवंताची स्तुती करायला तू आला मंदिरात, पण स्वतःला विसरला. काय सांगितलं, जिन मंदिरी हे भगवन तुझे दर्शन करण्या पण माझे रूप पाहण्या आलो.
त्यांच्या वैभवाला आकर्षित न होता आपलं वैभव पाहिलं पाहिजे. तिथं सुद्धा आपलं वैभव कमी नाही, पण आपल्याला वाटतं आता ह्यांच्यासारखंच फर्निचर असणार आहे, आता ह्यांच्यासारखंच रंग देणार आहे, आता ह्यांच्यासारखंच असं शो करणार आहे. मग अशा रीतीने आपण त्यांचं मन आकर्षित होतं, पण आपलं भान करत नाही ना की माझ्यामध्ये ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट आहे. मग ते जर आपण भगवंताकडे पाहून तसा विचार केला तर किंचित मात्र आपली दुर्दशा होणार नाही. मग तेच आता पुढं टीकेमध्ये सांगते 54 नंबरचं पान आहे. एषः देह मात्रत्व दृष्टांत उपन्यास. हा कोणता उपन्यास म्हणजे दृष्टांत म्हणजे कथन आहे. तर या गाठ्यामध्ये शरीराचं प्रमाणपणा दाखवून दिलं. संपूर्ण द्रव्यसंख्यासारख्याच गाठाचा आहे. जसं ते 9 अधिकार घेतले जीवाचे, तशा पद्धतीने सगळं सांगितलंय. कर्ता, कर्म, भोक्ता, संसारामध्ये स्थित वगैरे. आणि आता इथं सांगतात स्वदेह प्रमाण आहे. तर ह्या स्वदेह प्रमाणाने सुद्धा आपल्याला बोध मिळतं की तिथं नुसतं देह प्रमाण म्हटलं नाही, शब्द एके किती तोलून बोलून वापरलेले. आपण किती आगळपगळ बोलत असतो व्यवहारामध्ये आणि भांडणं होत असतात. आचार्य कसे तत्वाला धरून बोलतात. स्वदेह प्रमाण मी संवाद होण्याचं कारणच राहिले. नुसतं देह प्रमाण म्हटलं असतं, कुठल्या देह प्रमाण? ह्या शरीराच्या की त्या शरीराच्या की सगळ्या शरीराच्या? मग सगळं संशय झाला असतं. बोलताना असं बोललं की ज्यामध्ये संशय राहू नये, विपरीतता होऊ नये आणि अनध्यवसाय होऊ नये. म्हणजे असं झालं तर काय होत आहे, व्यवस्थित आपल्याला आकलन होतं. म्हणजे कुठलं ह्याच्यामध्ये व्यवहारातलं सुद्धा ते उदाहरण सांगितलं ना एकदा. ती बेगमा बादशाहच्या पाठीमागे सारखी लागली की तुम्ही जास्त बिरबलालाच मान देता आणि त्याला जास्त वेतन म्हणजे पगार देता, आणि माझा भाऊ तुमच्या बदली राहून सुद्धा त्याची किंमत करत नाही, त्याला काही देत नाही. असं ती सारखं त्यांना उलाहन म्हणजे टोमणा देत असते. मग बादशाह तर शेवटी विचार करतात तिचं तर समाधान करायला पाहिजे. म्हटले की मी काय देणारा घेणारा नाही कोणाला. त्यांनी सांगितलं जो तो आपल्या योग्यतेप्रमाणे कमवतो. म्हटली काय माझ्या भावात योग्यता नाही काय? म्हटले परीक्षा घेतल्याशिवाय आता कळणार नाही. परीक्षा घ्यायची, मग तुझा तो निर्णय कर. मग परीक्षा घेताना पहिल्यांदा काय केलं, सगळे दरबारात भरले, बस गच्च भरले. प्रसंग असा प्राप्त झालाय की बाहेर काहीतरी वाजंत्री वाजते आणि खूप म्हणजे मोठा उत्सव झाला. मग राजा काय म्हणाला की पहिल्यांदा कोणाला पाठवलं, राणीच्या भावालाच पाठवलं. बघ म्हटले काय चाललंय ते बघून ये. मग तो आला आणि काय सांगितलं एवढं पटकन की काहीतरी एक उत्सव आहे, विवाह कोणाचं तरी ते चाललंय माझं एवढंच. मग तिथं संशय राहिला, विपरीतता आली आणि अनद्य बसला. कारण समाधान होईल असं बोललं पाहिजे. का समाधान झालं नाही? संशय झाला. कुणाचा विवाह? विपरीतताच होते. त्या दिवशी पत्रिका आली होती, मग त्यांचा आहे का? त्यांचाच असेल, पण विपरीत झालं ना आता. म्हणजे नक्की कळलं नाही तोपर्यंत दुसऱ्याचा असेल ना त्यांचाच असेल असा अर्थ होतो. किंवा आमच्या ठिकाणी वगैरे हे सुद्धा अनध्यवस आहे, म्हणजे काहीच कळलं नाही त्याच्याविषयी. कसं राहिलं काहीतरी असेल चवली. तर आशासाठी पाठवलेलं नव्हतं, सगळं समाधान होण्यासाठी बघायला पाठवलं. ते आज बसून पण करते काहीतरी वाजंत्री म्हणून, बाहेर जाऊन वेगळं काय पाहिलं. मग परत कोणाला पाठवलं? बिरबला. बिरबलाने काय सांगितलं, एका दमात
कसं म्हणजे काय म्हणतो शोभा कशी आहे आणि कुठल्या प्रकारचे लोक किती त्यांच्या कार्याला उपस्थित झालेले आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या गावचे, सगळं एका दमात सांगतात. आता राजाला काही विचारायला प्रश्नच राहिला. मग दाखवलं वेगवेगळं की बघा दोघांमधला हा फरक. मग तरी सुद्धा तिचं समाधान झालं नाही. ती म्हणते एवढ्या काय त्यात काय असतं तेव्हा. बरं ठीक आहे, अशा 2-4 परीक्षा घेतल्या. त्या सगळ्या परीक्षेमध्ये तो फेल झाला तो भाऊ आणि हा मात्र सर्वत्र पास झाला. मग शेवटची तरी एक परीक्षा कोणती घेतली होती की काय सांगितलं की राजाची जी दाढी आहे ती मी विकली. कोणाला तर म्हणजे ह्याला ह्यांच्या ताब्यात दिली. कोणाच्या? राणीच्या भावाच्या ताब्यात दिली माझी दाढी. मग ताब्यात दिली म्हटल्यानंतर आता भंडारातून त्यांनी काय सांगितले 500 रुपये घ्यायची ह्याच्याबद्दल. बिरबलाला पण सांगितलं आणि ह्याला पण सांगितलं, भावाला पण सांगितलं की 500 रुपये ह्या दाढीचं रक्षण करायला तुम्ही घ्या म्हणून सांगितलं. मग काय झालं, तो 500 रुपये घेऊन बसला भाऊ आणि ह्याने मात्र काय केलं, जो बिरबल असतो तो काय करतो, तो भंडारीला म्हणतो मला जसं लागलं तसं मी घेणार आहे, रक्षण करायचं ना. 500 रुपये जरी आता मला राजाने सांगितलं असेल घ्यायला, पण मला जेवढं लागेल तेवढं मी घेईन असं सांगितलं. हा तर 500 रुपये घेऊन बसला आणि तो तर काय म्हणतो नाही. मग तो नाभी येतो. नाभी आल्यानंतर नाही म्हणतो, तो हात लावायचा की मला विकलेली गाडी करायचं नाही. मग तो काय भंडारात जातो आणि त्याला आता दाढी वाढली आहे, मग त्याला तेल लावायचं, चांगलं रक्षण करायचं, कुठले जीव होऊ द्यायचे नाही त्याचा, तेवढ्यासाठी मला 1000 रुपये पाहिजे. झालं दाढी ह्याला विकली म्हटल्यानंतर याच्या ताब्यात झालं. तो प्रत्येक वेळेस असं बिरबल काय करू लागला, राजाच्या दाढीसाठी एवढे पैसे द्या, राजाच्या दाढीसाठी एवढे पैसे द्या. प्रत्येक वेळेला तो असं करून खरोखरच त्याच्यासाठी तो काय करायचा, खर्च मागून घ्यायचा. आणि असं कित्येक वेळा त्याने भंडारातून घेतले. इथपर्यंत झालं की आता शेवटी त्याच्या मुलीचं लग्न होतं बिरबलाचं. मग त्याने सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे, मग राजाची दाढी चांगली दिसली पाहिजे, त्याला शोभा करण्यासाठी अमकं पाहिजे तमकं पाहिजे, काय काय करायला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, लग्नाच्या समारंभाच्या वेळेस तर खूप पैसे, लाखो रुपये घेतले. आता त्याची दाढी झाली म्हटल्यानंतर काय तिथं मागं ती द्यावंच लागणार, कारण ती राजाची दाढी आहे आणि ती त्याच्या ताब्यात आहे. मग ह्याने पाहिजे तेवढं घ्यायचं. मग त्याची शोभा आणण्यासाठी लाखो रुपये त्याला भंडारात दिले. मग त्यावेळेस राजाने दाखवलं, राणी मी सांगितलं तसं केलं का त्याने आपल्या डोक्याने चाललं, कसं त्याने रक्षण केलं त्याचं आणि कसं त्याने आपला पैसा घेऊन परत स्वतःचं त्यात सगळं भागवलं पण. आणि दाढी म्हणजे सगळं त्याच्या रक्षणासाठी, जसं आपण म्हणतो घरासाठी इतकं हे पाहिजे किंवा घरातला माल संपलाय मग त्याला एवढं लागतंय, मग ते जसं आपण प्रत्येक वेळेस तिची जशी तरतूद करतो तसं या ठिकाणी ती पण तरतूद. आणि राजा इथं बसणार आहे म्हटल्यानंतर शोभा चांगली यायला पाहिजे लग्नाला. मग त्यासाठी लग्नासाठी पण आलं ना ते सगळं. अशा रीतीने राजाने दाखवून दिलं की कुणाच्या योग्यतेने मिळतंय, मी काय त्याला द्या म्हटलं नाही, त्याने आपल्या बुद्धीने काम केलं. आता आपण समेक्षामध्ये 144 नंबरची गाथा पाहिली की नाही, काय त्या टीकेमध्ये सांगितलेलं होतं, मग ती ज्ञान जाणण्याचं काम करते, पण इंद्रिय आणि मनाच्या द्वारे जाणण्याचं काम केलं तर बरं विषय
निर्णयाचं काम आहे. मी काय विचार केला, माझं मती ज्ञान बाहेर जाऊ द्यायचं, 5 इंद्रियाच्या अधीन होऊ द्यायचं, मनाच्या अधीन होऊ द्यायचं. मी त्याच्या अधीनतेने जाणणारा नाही. मी तर फक्त स्वतःच्या अधीनतेने स्वतःला जाणणार, म्हणजे निज ध्रुवाचा विषय आहे. केवढं मोठं काम केलं मग ज्ञानाच्या द्वारे सुद्धा अनुभूती घेतली, स्वतःला जाण. म्हणजे आहे ना तुझ्याजवळ भांडवल, पण तू त्याचा उपयोग केला तर ही तुझी निर्णय शक्ती पाहिजे. सारखं कुठं उपयोग झालाय मग मी शुद्ध ज्ञानाने सांगितलं. शुद्ध ज्ञान सुद्धा बाहेर जाण्याची उत्सुकता ठेवते, पण आज जाण्याची उत्सुकता ठेवली तर प्रत्यक्ष मीची जाण्याचं प्रभू जाणतं. म्हणजे फक्त काय आहे, उपयोग बळवण्याचं प्रश्न. उपयोग जर बाहेर गेला तर तेच मग शुद्ध ज्ञान बाहेरचं जाणतंय. अशांती होते, सगळं काही जाणलं पण अशांती चालली. का अशांती राहिली तर जेवढं बाहेर उपयोग केला तर कसं काय असं झालं. काय म्हणतो, आपलं नाही, आपलं तर किती जन्मपर्यंत सगळं भरपूर दोष तिकडं बघायलाच तयार नाही, पण बाहेरचेच म्हणतो कसं काय तिचे प्राण गेले. आता माझ्याशी चांगलं बोलत, कसं गेले तुझं सुद्धा भरोसा नाही क्षणाचा. तू समाधीपर्यंत सांग त्याचं कसं गेलं म्हणून बघू नकोस. प्रत्येक वेळेला तू स्वभावात राह. तिथं भांडणं झालेली बघून म्हणतो कसं काय झालं त्यांच्यात भांडण, किती चांगलं पटत होतं त्यांचं. आता बघत सुद्धा नाही एकमेकाकडे. आणि त्यांच्याकडे लावू नको उपयोग, तुझ्याकडे लाव. तुझा निज ध्रुवाचा विषय कर, न्याय घ्या. कसं झालं म्हणजे क्रमनियमित त्यांची योग्यता तशी. तुझ्या ज्ञानात आलं, जाणण्यात दोष नाही, पण इष्टानिष्ट बुद्धी करण्यामध्ये दोष आला. जे कुठलेही असू दे, आपण म्हणतो की ते सगळं रोगी झाले, त्यांचं चिंतन केल्यावर आपल्याला पाप लागते, आपल्याला रोग होतो. मग त्यापेक्षा त्या रोग्या कुणाला रोग झाला ऐकायचंच नाही, कोण मेलं ते ऐकायचंच नाही. आपले परिणाम बिघडतात. कुणाचं भांडण झालं ते पण ऐकायचं, आणि कुणाचं काय चाललंय ते जाणायचं नाही, कारण पाप लागतं. अरे जाणण्याने कुठं पाप लागतंय, ऐकण्याने कुठं पाप लागतंय समजून. त्याच्यामध्ये तू चांगलं वाईट असा विचार करतो, नियार्थ परिणाम करतो, त्याने पाप लागतो. म्हणजे जसं आपण एखाद्याला म्हणतो अनुमोदना दिली, चांगल्याला अनुमोदना दिली पण तुझं चांगलं होईल. म्हणजे कसं ते श्रीमती आणि वज्रजंग आहारदान देत असतात आणि लांबून ते 4 पक्षी पाहतात. पशु, सिंह, वानर, मुंगूस आणि अजून एक कोणतरी डुक्कर असते का कोण आहे आता नक्की आठवत नाही, पण 4 प्राणी पाहतात आणि 4 प्राणी पाहून काय करतात, धन्य धन्य दाता, धन्य धन्य पात्र. काय अनुभव झाले, ते दान देणारे पण धन्य आहेत आणि हे पात्र पण समेनिष्ठी भावलिंगी आहेत, रत्नत्रयाचे रक्षण करतायत. म्हणजे त्यांच्या अंतरंगामध्ये खूप प्रबोध झाले. त्यांची शक्ती तेवढीच आहे ना, ते दुसरं काय करणार. अनुमोदना देण्याची जी शक्ती आहे त्याने त्यांनी काय बांधलं, पुण्य बनलं. म्हणजे फक्त पाहण्याचं काम केलं नाही, नुसतं पाहण्याचं काम केलं असतं, न चांगले भाव न वाईट भाव झाले असते तर काय झालं असतं, पुण्यबंध झाला नसता. चांगले भाव असे झाले नसते, धन्य धन्य म्हटलं नसतं तर पुण्यबंध झाला नसता. समजा स्वभावातच राहिले असते तर मग
त्याचबरोबर हे चौघे पण भवभूमीतच गेले. मग प्रत्येक वेळेला हे चौघे यांच्या संबंधात येतात. शेवटच्या भावात हे कोण झाले चौघे? हे चौघे कोण झालेले? तर काहीतरी बहुतेक त्यांचं सांगितलंय, कोणी मुलगा झालाय, कोणी भाऊ झालाय वगैरे अशा रीतीने त्यांच्या संबंधित आलेले होते, मंत्री झालेला आहे. अशा रीतीने काय आहे की जशा प्रकाराने आपण शुभ कार्य असो की अशुभ असो तिथं जशी भाव करतो, तर स्वाधीनतेने भाव करत असतो. आपण सगळे एकत्र इथं बसलो तरी प्रत्येकाची समान भावना जो तो आपापल्या परिणतीने परिणत होत असतो. आल्या आल्याच अनुभूती घेतो. त्याने काय केलं? बीजदर्शन केलं. दुसऱ्याने काय केलं? थोडं निवांत बसल्यानंतर डोक्यातलं खिचडी चालली होती काहीतरी डोक्यात. घरात काय मला लवकर दिलं नाही नंबर, पाऊस तर येत होता आणि काय लवकर उठून जायचं म्हटलं तर सगळीकडूनच प्रतिकूलता, असं काहीतरी डोक्यात चाललं. म्हणजे अशुभ मंदिरात येऊन कुठलं बंद केलं, परत अशुभ. आणि परत अरे आपण मंदिरात आलो, भगवंतांना जय करून स्तुती केली, शुभभाव झाला आणि नंतर आपण म्हणजे प्रत्येक जण हा पुरुषार्थी आहे, पण तो कधी कुठल्या वेळेला काय करेल माहित नाही. हे सगळ्याची समान एकच लेवल असेल असं ना, मागे पुढे असेल परिणाम. म्हणून आम्हाला दुसरीकडे कुठे न पाहता स्वतःकडे पाहायचं. स्वतःकडे पाहिलं, स्वतःमध्ये परिणत झालो तर परम शांतीला प्राप्त होणार. आणि फक्त दुसऱ्याकडेच बघत राहिलो की काही नाही, बघा मुलं येतात पण ऐकतच नाही शास्त्र. आता उद्या आणायचंच नाही मंदिरात, म्हणजे कुठलं कर्म बांधलं? गोंधळ घालतात म्हणून आणायचं नाही. तर अंतराय कर्म बांधलं, ज्ञानावरण बांधलं, दर्शनावरण बांधलं, घाती कर्मच बांधलं. उलट त्यांना आपण समजावून सांगायचं मंदिरात कसं बसायचं असतं, पण मंदिरातून वंचित करायचं. संस्कार केले मंदिर जिनदर्शनाचे, निजदर्शनाचे संस्कार करणं आवश्यक आहे. मग ते आपल्याला समजलं. म्हणून इथं काय सांगितलं की देह प्रमाण त्या शरीरातच का गेला? उंच असलेल्या शरीरात गेला, ठेकू असलेल्या शरीरात गेला. जशी तुझी आवड तशा पद्धतीने झालंय. कधी उंच झाला तर म्हणतो एवढं उंच नको, सगळीकडे लागतं. आणि किती मोठे मोठे कपडे लागतात त्याला घालायला, उंचीचे आणावं लागतात. मग कधी दुकानात नसतात, पण त्यापेक्षा बुटकं असलेलं बरं. मग कधी बुटक्याचे निषेध बांधले, कधी उंचीचे निषेध बांधले. जशा प्रकाराने भाव केले तशा प्रकारच्या शरीरात जाऊन बसतात. हे सगळं आपल्याच परिणामाचं द्योतक आहे. म्हणून तिथं देह प्रमाण, स्वदेह प्रमाण म्हटलं. कारण ही व्यवस्था की आपली चेतना बाहेर कार्य करणार नाही. जेवढं शरीर आहे तेवढ्या प्रमाणातच कार्य करते. या शरीरात रोग झाला तर दुसऱ्या शरीराला जसं आपण औषध देत नाही. कारण का तर जिथं रोग झालाय तिथंच औषध देतो. मग तिथंच औषध देतो म्हणजे तिथं तो जीव आहे, त्याने तसे अशुद्ध भाव केले, निरोगी माणसाला तो औषध देऊ बसला. म्हणजे त्याने तसे भाव केले नाहीत, रोगाचे निषेध बांधलेले, तर त्याला तो त्याचे दंड कशाला देतो? औषध देणं म्हणजे दंडच देणं. त्याने काय केलं की एका मनुष्याला खरूच झाली आणि तो खाज होतोय आणि ते पाहून ह्याला काय वाटतंय, त्यालाच कशी खाज येते, मला कशी येते. कसले भाव केले त्याने? खरूज येण्याचे भाव केले ना, त्यालाच कशी सारखी खाज येते, मला कशी येत नाही म्हटल्यावर झालं, त्याने निषेध बांधले तसे. मग कशी येते ती कळलं खरूज झाल्या. तसं या ठिकाणी हे सगळं आपणच, भोगाचे रोगाचे सगळे निषेध आपणच बांधले. एवढे भोग, एवढे रोग, हे सगळे किती आहे? सुईच्या टोका एवढं शरीराच्या एका
एका प्रदेशावर किती सांगितले रोग आहेत? 96,000 एवढे रोग आहेत. परंतु ते सत्तेमध्ये दबून पडलेले आहेत. तू भावच फक्त करायचा बाकी आहे. भाव केलं की उद्रेकितच होते तो रोग. म्हणून स्वर्गातल्या देवांना रोग नाही म्हणून सांगितलं. का रोग नाहीये? म्हणतो वैक्रिक शरीर. वैक्रिक शरीराच्या योग्य त्याने तसे निषेध बांधले. ते निरोगतेचे निषेध त्याच्या बरोबर आलेच. त्याने तसे भाव केलेले म्हणूनच तसा स्वर्गात गेलेला. म्हणजे तशा प्रकाराने त्याला रोग होणार नाही. पण सत्तेत आहेत का त्याच्या? आहे. म्हणून 18 दोषामध्ये त्यांना पण तो दोष मोजलाय. नाहीतर म्हणणार त्यांचं एक आपण आता दोष कमी करू. त्यांना भूक लागत नाही, तहान लागत नाही, मग तो कमी करायचा. पण 22,000 वर्ष आयुष्य आहे तर 22,000 वर्षानंतर त्यांना भूक लागणारच. म्हणून क्षुधा हा दोष त्यांचा कमी झाला नाही. 18 दोषातला एकही दोष कमी झाला नाही त्यांचा. म्हणून काय रागद्वेष नाही केले. सर्वात सिद्धीतल्या जीवाने रागद्वेष केले नाही. पण दोष कमी झाला का त्यांचा? आहे. दोषाने रहित नाही. शरीर आहे, भ्रमण आहे, तोपर्यंत काय आहे? हे सर्व दोष आहे. कमी जास्त होते की आता आपल्या शरीरात रोग नाही म्हणून मी रोगाच्या दोषाने रहित म्हणता येईल का आपल्याला? पर्यायामध्ये नाही. आता नाही, पण सत्तेत आहेत म्हटल्यावर कधी पण होऊ शकेल. गर्व कुठे आहे? मी निरोगी आहे, हे सारखे रोगी आहे, त्यांना सारखा दवाखानाच लागतो, सगळा पैसा पाण्यासारखा चाललाय आमच्या घरातला. आणि काय आमचं बघा किती चांगलं चाललंय. आमच्या निमित्तात काही दवाखाना नाही, काही पैसा जात नाही. म्हणजे त्यांनी शारीरिक पण व्याधी भोगायची, परत त्यांचे टोमणे खायचे, ते मानसिक भोगायचं आणि परत त्याने स्वतः रोगाचे निषेध बांधायचे. काय मिळालं? कारण त्यांच्याकडनं तर टोमणे गेला त्याला रोगी व्हायला लागला. त्याने त्यांना दिले तर तो यांना दिला. मग तो म्हणतो की काय नाही, काही नसतं, नाटक करतात फक्त. मग आपल्याला पण कधी चांगलं म्हणजे झालंच आहे तसं, पण आपल्यासोबत ते काय म्हणणार? नाटक. कशाला आपल्याला तसले विचार यावे? मी तर फक्त एक न्याय जाणणारा मात्र ह्या विचारात राहिलो तर मला त्याचं फळ निश्चितपणे भोगावं लागणार. म्हणून मी त्या विचारात राहून 144 नंबरची गाथा सर्वत्र लागू करायची. 144 नंबरचा कलम आत्मानुभूतीसाठी. आणि मग नंतर थोडंसं डोकं बाहेर काढलं, खिडकीच्या बाहेर ती गोळी बसलीच. मग ती ज्ञान गेलं बरं, शुद्ध ज्ञान गेलं, बसली दुःखाची गोळी. आत लावून त्याचा उपयोग. कुठेही तू सरळ अर्थ काढ, वक्र अर्थ काढू नकोस. जरी त्यांची वक्रता असेल तर त्यांची परिणती. ते तुझ्याशी चांगले बोलले नाही, त्यांची परिणती. त्यांना वाईट वाटायला पाहिजे की आपल्याला. भगवंतांना नमस्कार केल्यानंतर भगवान खुश झाले नाही. कारण की नमस्कार करण्याची परिणती त्यांच्यासाठी लाभ नाही केला तर त्याच्यासाठीच ती परिणती. त्याला त्रास व्हायला पाहिजे. नमस्कार करून घेणाऱ्याला किंवा न घेणाऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. पण आपले सगळं उलट कसं चाललंय? त्यांनी आम्हाला या म्हटलंच नाही, त्यांनी या म्हटलं नाही तर त्यांना टोचायला पाहिजे. तुला काय टोचलं? तुझं काही चुकलंय का त्याच्यात? त्यांनी तुला मान दिला नाही तर त्यांना कसं व्हायला पाहिजे वाईट? तुला नाही वाईट वाटायचं. तर सगळं आपलं उलट चाललं. त्यांनी काय केलं की आपल्यालाच वाईट वाटत नाही. ते माझ्याशी बोलले सुद्धा. त्यांची परिणती त्यांच्या जवळ आहे. तू त्यांना पाहून परिणती करू नकोस. म्हणून तुझं मतिशुद्ध ज्ञान बाहेरच्या विषयात भरपूर येऊ. स्वभावात मतिशुद्ध ज्ञान लावलं तर किती परमशांती. आत एवढं वैभव, कोणाशी बोलण्याची गरज, कोणाकडे पाहण्याची गरज.
म्हणजे असं जर आम्ही प्रत्येक समय स्वतःला कुशल ठेवलं, रक्षक अगुरुला सांगितलं जातं आहेस तू कुशल राहा, रत्नत्रयामध्ये कुशल राहा. तुझा रक्षक तूच आहे, तुझा आत्मा तुला शरण आहे. बाहेर आपण किती तळमळ केली तरी तिथं परत येतात काही परिणाम करणारच नाही ना. की त्यांनी असं बोलायला नको होतं, त्यांनी असं वागायला नको होतं. समजा एकाची तक्रार आपण दुसऱ्याला सांगितली तर तो काय समजा आपल्या बाजूचा असेल तर तो काय म्हणेल की हा बरं त्यांनी असं बोलायला नको होतं, खरं तुझ्याशी असं वागायला नको होतं, बघते मी मग काय समजावून सांग. म्हणजे आपण बदले कोण झालो, त्या दोघांचा हिशोब चाललाय आणि मधल्याला काहीच काम नाही तरी सुद्धा उगाचच निरार्थ परिणाम करतो. त्यांच्या दोघांचा हिशोब काहीतरी चुकता करायचं काम चाललेलं आहे. हा करणारे विश्वासात ठेव तर तुला वाईट वाटणार नाही त्यांनी असं तुझ्याशी बोललं. मग चौथा असं तो म्हणतो हा तू चांगलाच बोलला की तुझं चुकतंय. मग आपल्याला तो शत्रू वाटतो आणि जो म्हणतो तुझ्याशी तो चांगला बोलला नाही तो आपल्याला मित्र वाटतो. शत्रू मित्र करण्यासाठी सर आपण सांगतो म्हणजे स्वतःची परिणती चुकली आणि परत दुसऱ्याला शत्रू मित्र करायला. म्हणून मला आता प्रत्येक सोयी तिथल्या तिथं जिरवून टाकायचे हा विचारच येऊ, कोणताच विचार येऊ नये. प्रत्येक जीवाला मी भगवानच आहे. भगवान तर भगवानच आहेत, त्यांना भगवान जाणलं तर काय विशेषता नाहीये, तुझ्यात उदारता नाही. भगवंतांना तू काही संसारी म्हणायला जाणार नाही, म्हटलं तरी काही ते संसारी होणार नाही. त्यामुळे तू जे भगवान म्हटलं तर काही विशेषता नाही तुझ्यामध्ये. कारण का तर तुझ्या जे म्हणण्याने ते झालेले भगवान ते आहे स्वतःच्या परीने. पण तू आपल्यासारख्या सर्व जीवांना संसारी जीवांना भगवान म्हण तर विशेषता. कारण तुझ्या दृष्टीत पर्याय आली नाही, तुझ्या दृष्टीत ध्रुव आला म्हणून तिथं विशेषता झाली ही उदाहरण झाली. म्हणजे हे जर आम्ही प्रत्येक समय जाणलं तर किंचित मात्र आपली दुर्दशा होणार. पण आपली दुर्दशा होण्याचं कारण एवढंच चाललं फक्त हमरी तुमरी चालली आहे, तू मी चाललाय हे इथंच. आपण जर आपल्याला भेद विज्ञान असताना संपवलं नाही तर पुढे कुठे घेऊन जाणार, काय काय करणार त्याचा उपद्व्याप म्हणजे किती प्रमाण वाढवणार पुन्हा. म्हणून काय सांगितलं ज्ञानी काय म्हणतो, भेद विज्ञान असताना आता मला संवेदनशील असताना किती यायचे तेवढं येऊ देत कर्म, त्या सगळ्याला मी सामोरा जायला समर्थ. आता माझं सामर्थ्य पुढच्या क्षणीचं मी सांगू शकतो. मिथ्यात्वात गेलो तर सगळं चुकीचं वागणार नाही. त्यापेक्षा आता जर हे आले माझ्या समोर तर सगळ्यांना मी काय करतो, ज्ञान चेतनेने जाणत राहा. प्रतिकार माझ्यामध्ये कोणता असेल तर ज्ञान चेतना, कर्म चेतना नाहीच. म्हणून भेद विज्ञान असताना येऊ दे. दोन जणांना रोग झाला, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी. अज्ञानी हाय हाय करत मरतोय आणि ज्ञानी पण मरतोय, पण त्याला सामोरा कसा गेला, हसत हसत गेला. तो कर्म भोगत नाही, रोगाचे निषेध भोगत नाही. तो काय भोगतोय, ज्ञान चेतनेला भोगतो. म्हणजे त्या ठिकाणी आता मला मरण येणार हे सुद्धा त्याला दिसत नाही. कारण का तर माझं मरणच नाही, मी अमर आहे. अमरतेमध्ये इतकं त्याचा उपयोग लागलाय की निरामय स्वरूपात एवढा उपयोग लागलाय की रोग झालाय हे सुद्धा विसरून गेलाय. जेवढं त्याचं प्रत्येक समयात एवढी दृढता समावायची. म्हणून काय आहे की आम्हाला प्रत्येक समय कुठल्याही कर्माचा उदय कसंही असू दे त्याला सहजतेने जाणणार, जाणत राहणार. या पलीकडे दुसरं मी काही सुद्धा करू शकत नाही. कारण का काही जरी करायला गेला तर फक्त काय होणार आहे, आकुलता दुःखच पदरी पडणार आहे. करणारा तर किंचित मात्र नवी परिणमदी नदी उपवाच्य दिन परदव पंचा नानी जानंतो विभू उग्गल कम्म परी. उग्गल कम्म
नकोस, कुठल्या तरी तुच्छ कामासाठी त्या उपयोगाला लावू नकोस. जसं म्हणतो की समोर काहीतरी एक दिसलं दृश्य आणि एवढं मोठं संकट आहे आणि लगेच नमोकार मंत्र म्हणायला सुरुवात केली. वाचलं म्हणतं नमोकार मंत्र म्हणत असताना, अरे नमोकार मंत्र म्हणजे किती महान आहे आणि त्याला एवढ्या तुच्छ कार्यासाठी, संसाराच्या कार्यासाठी लावलंच. किती चूक केली आहे. परत म्हणतो त्यांनी मला वाचवलं. मग त्याच्यावर तुझी श्रद्धा आहे का? तुझं शरीर, भोग, परिवार, धन टिकल्यावर मग तुझी नमोकार मंत्रावर श्रद्धा होते का? म्हणजे तू खरा श्रद्धाळू नाही. मग कधी नमोकार मंत्र म्हणत असताना गेला तर म्हणणार काय नाही, नमोकार मंत्राने काय केलं. म्हणजे नमोकार मंत्र ह्यासाठी नाही, तो मार्गदर्शक आहे. नमो अरिहंतान म्हणताना अर्थस्वरूप आपलं जाणीव केलं. नमो सिद्धान म्हणताना मी स्वयंसिद्ध जाणलं, उपयोग तिकडे लावला, त्यासाठी त्याचा उपयोग आहे. त्यांनी संकटाला दूर करण्यासाठी नाही. आचार्य उपाध्याय साधू सुद्धा कशासाठी आहे ते आपल्याला पंचाचारामध्ये जुळतात स्वभावामध्ये, त्यासाठी येते. सतत आपल्याला न्यायतेचा संदेश देतात. म्हणजे तुला धन मिळू दे म्हणत नाही, परिवार चांगला तुझा सुखी राहू दे म्हणत नाही, तशी शुभकामना करत नाही. म्हणजे अशुभ म्हणायचं त्याला. मग कोणती इच्छा करताय? आचार्य उपाध्यायचा अरिहंत सिद्ध तर न्यायकच आहे. आचार्य उपाध्याय साधू म्हणतात तू स्वभावातच एवढंच तुझ्याकडून होण्यायोग्य काय. आणि ते समजलं की परम शांती प्राप्त झाली आणि सहज अशांती संपली.